बस झालं फराळाचं आलंय, फराळ करून घ्या. अरे अरे वा मला नको बाई. चकलीच उत्तम आहे. चांगला झालाय ना अंजना, तू परीक्षेत पास झालीस. अनारसे आणू? नको हेच खूप आहे. हे बघ ए आनंदा, हे खाऊन झालं ना फराळ की आदित्यला आकाश कंदील करायला शिकव. सुलक्षण जसा तुला शिकवत होता ना तसा. हे काय काय तू नाही आईकडून माया करून घेत. तू माझा मुलगा आहे, मी नाही तर कोण माया करणार त्याची. जसपाल म्हणते या बघ माझी म्हणते आले. या बघ. आयुष्मान आयुष्मान आयुष्मान. या भाऊ भाऊ वचन दिल्याप्रमाणे तुम्ही आलात, धन्य झाले. मी खरंच धन्य झाले. वसुमती, ही दिवाळी सोन्याची आहे, आपण एकदम दणक्यात साजरी करायची. लिहा लिही ना, किती वेळ चुकतेस. लक्षात ठेवून नीट करत. ह ह बरोबर उलटा काढल्यास. ह्या बाजूला इथून असं काढायचं. हा हरिण. आता चुकू नकोस हा. लवकर लवकर सगळं करून टाक. बहिणाबाई लई ताप आहे हा. वा ग, एवढ्यात थकलीस तर लिहिणार कशी? कधी येणार हा आनंदा? वाट बघून कंटाळा आला मला. माझी आपण टीव्ही घेऊ तुमच्यासाठी. बर. वय वय काय ग, तू का खुश होतेस? वा, काम निपटून फावल्या वेळात मी बी बघेन की सिनेमा. फावल्या वेळात सिनेमा नाही बघायचा, अभ्यास करायचा. लिही आधी ते पूर्ण कर. ये बाबा ये. घरची सगळी पुस्तकं घेऊन आलोय, एक एक करून वाच. वा, कोण कोणास म्हणाले. वाचलेत मी ही सगळी पुस्तकं. हो बाबा, तुम्ही इंटलेक्च्युअल, तुम्ही वाचलीच असणार. मी ठोंब्या. तो वाकड्यात शिरू नकोस हं. फार चिडका झाला हल्ली. कोण कोणास म्हणाले. बरं मग मला लवकर जेवायला वाट, मला खूप भूक लागली. मी हात तोंड धुवून येतो. हो हो हो. घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतं की नाही? माझी वर्ष 6 महिन्यात निघून जाईल तो, माहितीये ना? आय नो इट माय डिअर गर्ल.
वासुमती किती बनते. चला जेवायला चला. बनते 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 वसुमतीचं पत्र आलंय. वसुमती कैसी है वो? पत्रात काही सविस्तर लिहिलेलं नाहीये, पण म्हणते की मनात खूप गोंधळ आहे. लवकरच भेटायला येईन म्हणते. तिला उत्तर लिहायचंय का? मी लिहून देईन हवं तर. हा Sorry, just a minute. वाह 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 आलाप झलाप. हॅलो, होल्ड कर एक मिनिट. बोला मॅडम. काही बोलणार नाहीये मी. दिवाळीनंतर फिरकला सुद्धा नाहीयेस तू. नेहमी येतो येतो म्हणतोस आणि येत नाहीस. काय करणार वसुमती, अगं वेळच मिळत नाही. मग येतो असं म्हणू तरी नकोस. आम्ही उगीच वाट बघत राहतो. मी म्हण वसुमती, मी. मला समजतंय जसपाल, पण मी काय करू? तुला पुन्हा पुन्हा इथे येता येणार नाही आणि मला माझी ना घेऊन मुंबईला येता येणार नाही. आता तुमच्या दोघांवाचून निभाव लागत नाही माझं. आणि आता आनंदा. वसुमती, अरे म्हणजे आनंद निघून गेल्यावर माझी ना कोण? त्यावेळी तू मला म्हणाला होतास की ही सगळी जण नसतील तर आपण याला काही अर्थ उरणार नाही. मग आता असे पेच का उभे करतोस माझ्यासाठी? मी कसले पेच उभे करतो तुझ्यासाठी? ओके, जाऊ दे. का त्रास करून घेतेस? मी एक काम करतो. आल कम देअर नेक्स्ट सॅटर्डे. प्रॉमिस. नक्की. ओके ओके, बाय. चल ठेव. जसपाल, एवढ्या रात्रीचा सगळं ठीक आहे ना? माझी बनते गेले. जसपाल,
काय झालं जसपाल? ते गेले. माझी बरं वाटत नाहीये का? थोडं दूध घेता का? नाही ग, ठीक आहे. इतकी दुःख पचवली. भाऊ जाऊन महिना झाला. राहून राहून रडायला येतं ग. हे दुःख पचवणं फार कठीण आहे माझी. एकमेकींना धरून राहू. हॅलो वसुमती, बाई बोलतोय. भाई, अचानक काय रे? तू लगेचच येऊ शकतेस इथे? काय झालं भाई? काय नाही, आई आजारी आहे. तुझी खूप आठवण काढते. काही काळजी करण्यासारखं नाही ना रे भाई? नाही, तू तू लगेचच ये वसुमती. हो, निघते मी. वसू वसू वसू. बरं झालं आलीस वसू. तुझी खूप आठवण काढते ग. आई, मी आलीये. आई. 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 पंतेंना एखाद्या साधू संतासारखे शांत मरण आहे.
हे बघ. वसुमती, बाय माय डिअर गर्ल. छे, काही वाचावंसच वाटत नाहीये. माझं सुलक्षण, माझे भंते, माझी आई गेल्या 2 वर्षात सगळे मला सोडून गेले. जाताना माझी आठवण काढून गेली. त्यांची आठवण काढल्या वाचून एक दिवसही जायचा नाही माझा. सुलक्षणच्या, भंतेंच्या मरणानंतर माझ्याबरोबर माझी होत्या, जसपाल होता. पण आई, ते दुःख मला एकटीलाच सोसायचं. वाटलंच नव्हतं कधी इतकं दुःख होईल. कशातच मन रमत नाही. बहिणाबाई, दूध. नको अहो असं काय करताय, घ्या ना. नको ग. तुम्हाला हवं तेव्हा घ्या. वसुमती, दूध घे बरं. काही अवस्था करून घेतलीस. असं करून कसं चालेल बेटा? कुठे काय, मी ठीक आहे. ठीक कशा? कसला विचार करत असता एवढ्या? उदास असता नेहमी. या सगळ्यावरचा उपाय मला माहित आहे. काय? थांब, बघशीलच तू. आणि ती मुंगी म्हणली तिच्या पायाला मुंग्या आल्या. आदित्य, तुझी ही बडबड ऐकून कोणाला वाटेल तू 10वी पास झालायस म्हणून? नुसता पास नाही, 87% मार्क पडलेत. आहेस कुठे? मग पुढचा प्लॅन काय आहे? सायन्स करणार, PCB. माणसांचा किंवा जनावरांचा डॉक्टर होईन म्हणतो. म्हणजे इथेच राहून काम करता येईल. हम्म. इथे? हो, इथेच. आणि पुढची शिक्षणाची वर्ष? तुझ्याकडे मुंबईला. हम्म. आणि मीच वसुमतीशी लग्न करून इथे राहायचं ठरवलं तर? जसपाल, ग्रेट आयडिया. मग मी पण इथेच येतो राहायला. इथली कॉलेज काय टाकाऊ नाहीये. आपण आपला अभ्यास करायचा. ठीक आहे. मग आपण असं करूया, तुम्ही दोघं लग्न करून राहा इथे, मी जाते मुंबईला. कमा नाही, एवढं काय झालं चिडायला? तुझं आणि जसपाल काकांचं लग्न होणार आहे हे सगळ्यांनाच माहितीये. पण म्हणून काय, मला विचारायचं पण नाही. वसुमती, माझ्याशी लग्न करशील? म्हणजे माझ्या रिझल्टच्या पार्टीत आपण ही पण न्यूज सेलिब्रेट करूया. येस.